झटपट फक्त 5 ते 6 साहित्यात तयार होणारी गोड दह्याची पुरी नक्की ट्राय करा. खूप मस्त लवकर होणारी आणि चवीलाही मस्त होणारी अशी गोड दह्याची पुरी. काय बनवू? शिरा, खीर, गुलाबजाम तर आता बनवू नाही शकत, रसगुल्ला पण नाही. काय बनवू? पुरणपोळीला पण वेळ लागेल. झटपट होणारं असं होणारं दह्यातल्या गोडपुऱ्या खाशील? पण आंबट नाही लागणार याची गॅरंटी मी देते तुला. ठीक आहे. विहानला दही अजिबात आवडत नाही आणि तो दह्याचे कुठलेच पदार्थ खात नाही, पण मी दही असा यूज करणार आहे की त्याला कळणार पण नाही. ठीक आहे. गिव्ह मी हा काय. चला तर मग किचनमध्ये बनवूया दह्याच्या गोड पुऱ्या. आज मी बनवणार आहे दही गोड पुरी. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की दह्याची पुरी गोड कशी होणार. ते ही खूप जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि ही माझ्या आजीची रेसिपी आहे. चला तर करूया दह्याची गोड पुरी. तर सगळ्यात आधी आपण तयार करणार आहोत पाक. त्यासाठी आपण घेणार आहोत 2 वाटी साखर. माझ्याकडे मेजरचं कप आहे त्याच्याने मी 2 वाटी साखर घेतलेली आहे. पातेल्याला मी गॅसवर ठेवते आणि पाक करण्यासाठी मी गरम पाण्याचा यूज करते आणि त्यासाठी मी घेतलं आहे 2 ते 2.5 ग्लास पाणी. गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाक जो आहे लवकर तयार होईल. इथे जेव्हापर्यंत पाक तयार होतो आहे मी तयारी करून घेते पुरीची. त्यासाठी घेते आहे मी 2 कप गव्हाचं पीठ. ज्या मेजरने मी साखर घेतली होती त्याच मेजरचं आहे. त्यात टाकणार आहे अगदी थोडं चवीपुरती मीठ. फार नको, अगदी थोडंसं हवं आहे आपल्याला मीठ. आणि त्यात मी टाकणार आहे आता पाऊण वाटी फेटलेलं घरचं आंबट दही. फार आंबट नाही आहे, पण आपण जशी कढी करतो तसं हे दही आहे. आता हे सगळं मिश्रण आपण छान एकत्र करून घेणार. थोडं थोडं अंदाजाप्रमाणे पाणी टाकून आपण हे साधा गव्हाचं चपातीचं पीठ मळतो तसं मळायचं आहे. फक्त चपातीचं पीठ मळताना आपण जरा मऊ मळतो, हे जरा घट्ट हवं आहे पुरीसारखं, म्हणून थोडं थोडं अंदाजेप्रमाणे पाणी टाकायचं. मी याचा छान गोळा हा मळून घेतलेला आहे आणि याला रेस्ट करण्यासाठी थोडा वेळ 10 ते 15 मिनटं सफिशियंट आहेत. याला मी साईडला ठेवून देते. इथे आपला पाक पण छानपैकी तयार झालेला आहे. चाचणी गॅस रेडी आहे. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 विलायची छान अशी कुटून टाकणार आहे. छान पावडर, जर तुमच्याकडे रेडी पावडर असेल तुम्ही तेही यूज करू शकता. विलायचीमुळे फ्लेवर आणि जो सुगंध येतो ना, आहा खूप मस्त. आता माझी ही पावडर तयार आहे आणि ती मी टाकणार आहे पाकामध्ये म्हणजे चाचणीमध्ये. घरात इतका सुगंध दरवळलेला होता ना, मस्त. काय स्मेल येत होती, आहा. इथे मी पुरी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवते आहे. आता आपला पीठ छान मुरलेलं आहे आणि मी छान छोटे छोटे पेढे तयार करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर ही रेसिपी आहे माझ्या आजीची. ती जेव्हा आमच्याकडे राहायला यायची अधेमध्ये तेव्हा आपल्याकडे आधी पाहुणे आल्यानंतरच आपण गोडधोड बनवलं जायचं. तर एकदा आजी आली आणि म्हणाली की दहीपुरी खाल्ली आहेस काय? तर म्हटलं नाही, आम्हाला वाटलं शेवपुरीतली दहीपुरी ती. तर माझी म्हणाली चल आपण करूया. तर आम्ही तिला मा म्हणायचो, बाबांची आईला. आणि तिची ही रेसिपी आहे. मग आम्ही तिच्यासोबत जवळ बसायचं, ती बनवायची आणि आम्ही मग तिला मदत करू लागायचो. तशा प्रकारे मी ही रेसिपी शिकलेली आहे. तर लग्नाच्या आधी असं व्हायचं की गोड खाणारा म्हणजे माझा भाऊ आणि मी वस्तात होतो अगदी गोड खाण्यात. आणि लग्न झाल्यानंतर अहोंना गोडमध्ये फार काही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी लग्न झाल्यानंतर हा पदार्थ मी इकडे रत्नागिरीला ट्राय करण्याचा प्रयत्नच केला नाही. पण आता माझा मुलगा आणि मुलगी दोघांनाही माझ्यासारखंच गोड आवडते. थँक गॉड की नशीब ते माझ्यावरती गेलं या बॅटरमध्ये आणि त्यांच्या निमित्ताने मला घरात गोड बनवायला मिळतं. तर अशा मी लेकीसाठी छान स्टार, स्माइली आणि असे डिफरंट शेपमध्ये हे पुऱ्या बनवून घेतल्या होत्या. आणि ह्या पुऱ्या लाटताना खूप पातळ नकोत, आपल्याला जरा जाडसर लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे छान त्या फुलतात आणि त्या अशा वातळ येत नाही किंवा त्या पाकामध्ये टाकल्यावरती तुटत नाही, म्हणून त्या मग जरा जाडच लाटून घ्यायच्या.
माझ्या मुलीला अशा क्यूट थिंग्स आवडतात, म्हणून तिच्यासाठी मी खास असे डिफरंट शेपच्या पुऱ्या, पराठे, कुकीज असं बनवत असते. तर माझ्या ह्या पुऱ्या आता रेडी झालेल्या आहेत आणि इकडे माझं तेलही तापलेलं आहे आणि आता मी ते तळून घेते. तर अशा लाटलेल्या सगळ्या पुऱ्या मी 1 बाय 1 तळून घेतल्या आहेत आणि अशी पुरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे. आणि अशा टम्म फुगलेली पुरी बघून मला एवढा आनंद होतो ना, मला खूप आवडतं अशा फुगलेल्या पुऱ्या खायला पण आणि बनवायला पण. आणि मी थोडंसं इकडे ड्रायफ्रूट्स ग्रेट करून घेते आहे वर गार्निशिंगसाठी. तर एक काजू, बदाम आणि मी पिस्ता काही ग्रेट करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही ड्रायफ्रूट यूज करू शकता. तुम्ही बेदाणे घेऊ शकता, तुम्ही चारोळी घेऊ शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, आपली आवड. तर इथे आपल्या पुरी आणि पाक दोन्ही तयार आहेत. पाकाला छान असं तार आलेली आहे आणि पाक थंड झाला आता म्हणून मी परत गरम करून घेते आहे, कारण पुरी किंवा पाक दोनपैकी एक काहीतरी गरम असायलाच हवं, नाही तर त्या पुऱ्या तुटतील. ड्रायफ्रूट्स पण तयार आहेत. पाकाला मी परत एकदा इथे परत गरम केले, पाकाला उकळी आली आहे. आता आपला पाक गरम आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता आपल्या ह्याच्यात तयार पुऱ्या आहेत त्या पाकातनं अशा काढायच्या. आणि त्या अशा एका चाळणीमध्ये काढायच्या, म्हणजे जो एक्सेस पाक आहे तो खाली येणार. अशा मी ह्या सगळ्या पुऱ्या पाकातनं काढून घेते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हां, कमेंट तर नक्कीच करा. आणि तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा माझ्या आजीची रेसिपी, म्हणजेच माझ्या माची रेसिपी. दहीतल्या गोड पुऱ्या खूप छान लागतात. जरासा हलका आंबट गोड असा फ्लेवर येतो, आंबट अगदी हलकं लागतं आणि इतकं भारी लागतं चवीला. आणि एक तर पटकन होणारी रेसिपी आहे, फार साहित्यही लागत नाही, घरात जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पटकन होते ही. तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला नक्की कमेंट करा. आणि आता माझ्या ह्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हे माझ्या लेकीच्या डिफरंट शेप्सच्या पुऱ्यासुद्धा पाकातनं काढून घेते आहे मी. आणि ती शाळेतनं आल्यावर जाम खुश होणार आहे बघून. तर इथे माझ्या ह्या पुऱ्या पाकातनं काढून तयार झालेल्या आहेत. आता जरा मी मगाशी ग्रेट केलेला ड्रायफ्रूट वरून गार्निशिंग करून घेते. हे कम्प्लिटली तुमच्या इच्छेवरती आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता किंवा नाही, पण त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये जातं म्हणून मी टाकते आहे. आणि हे दिसायलाही छान दिसतं मग. तर हे अशा आपल्या तयार आहेत, सुंदर, खमंग आणि चविष्ट मधुर अशा दह्यातल्या पाकपुऱ्या. नक्की ट्राय करा. आता आपण विहानला दाखवूया कशा झाल्यात ते. विहान, दहीपुरी, गोड दहीपुरी तयार झाली आहे, खाऊन बघ आणि सांग कशी झाली आहे. मी किती पाक टाकला? गोड तेव्हाच लागणार ना. आवडली? बारी भारी, गोड, परफेक्ट. आंबट लागतंय? आंबट नाही आहे. मग तुला वाटतंय दही टाकलं याच्यात? नाही. नाही ना. हां, बनवत जा. रोज रोज नाही खायचं गोड, कधीतरी ठीक आहे. ओके. विहान संपलं पण केलंस फिनिश? होय. छान वाटलंय ना? हां. हां तू खरंच दही टाकलेली? हां. वाटलंच नाही. नाही ना. हां हां. त्याचं नाव काय आहे पण? काय? गोड दहीपुरी. गोड दही पुरी. हां, पण आंबट लागते का ती? नाही, पण हलकीशी आंबट आणि अशी गोडशी चव आहे. ती काय वाटते? मस्त.